तर तू एक घर गाव सोडून खुशाल तुझ्या सासूरवडीला जाऊन राहा. आलो आलो. नंदा बॅग घे. चला. आबा, आजपर्यंत मी तुमच्या समोर कधीच काही बोलले नाही, पण आज बोलते. तुम्ही जी लढाई लढताय ना, त्यात मी तुमच्या बरोबर आहे. मी आणि अमृता या घराला सोडून कुठं पण जाणार नाही. ये बाळा ये. आबा, मी नाही तुम्हाला सोडून कधीच जाणार. चला चला. वेलकम आबा, वेलकम. बघा कसा सजवलाय. चलो नागपूर नागड्यानं उपोषण. काय कसं वाटलं डेकोरेशन? चांगले चांगले. आणि आबा, हा, या गाडीचा मालक कोण कळलं का तुम्हाला? नाही. हा? अरे सुनीलराव तुम्ही? आबा आबा, आपल्या गाडीने जायचं आपण नागपूरला. हा, पण अण्णांची परवानगी घेतली का? अहो अण्णा म्हणले मी पण येतो. मीच त्यांना म्हणलं, अहो अण्णा कशाला उगत या वयात तुम्ही कपडे काढताय. छे, त्याने या वयात ना ग. आबा, ते म्हणले तुम्ही जाऊन या, आल्यानंतर एकदम धूम धडाक्यात लग्न लावून देऊ तुमचं. यायला आधीच लाज नाही, त्याच्यात काय नागडा व्हायचं कौतुक. चल बरोबर. तर हा होता या प्रकरणाचा धावता आढावा. आता वेळ झाली प्रत्यक्ष कृतीची, तेव्हा पाहत राहा महाराष्ट्र न्यूज. सरकारला चॅलेंज म्हणून आबा आपण हे सगळं केलं. आहे त्यांच्याकडनं समजा कुणी नाही आलं तर आपण खरंच इथं ते. आईला मास्तर, या अर्जुनच्या नादाला उगीच लागलो. तरी मी तुम्हाला सांगत होतो त्याच्याकडे माईक देऊ नका म्हणून. तो काही बोलतो. मी माईक दिला, हिसकावून घेतलं त्यांना. आणि काय मुरली भाऊ, कुठं होतं तुम्ही? आपलं काय ठरलं होतं? कुणी आहे का इथं? कुणी आमच्याकडे बघा ना. काय नाही, काय बनते? नाही हे बघा, मी तुमचंच काम करायला गेलो होतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पण एक माझं काम करशील? करतो की. ही चिठ्ठी घे. नमस्कार, मी बंटी भस्के. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आवाहन करतो की तुमचा जर यांच्या आंदोलनाला पाठिंबा असेल तर यांना सपोर्ट म्हणून तुम्ही असाल तिथं अंगावरचा एक कपडा काढून त्या कपड्याचा त्याग करावा. जय हिंद. ओके, थँक्यू. मॅडम, इथे टीव्ही आहे का? टीव्ही कशाला? जरा टीव्ही लावा ना. नागपुरातले दाखवायला लागलेत म्हणे. माझी मैत्रीण पद्मी, तिचा फोन होता. नागपूरमध्ये टेस्ट मॅच आहे का? लाव गा, मॅच पाहते. वडनेर गावचं आंदोलन आता ऐन हिवाळी अधिवेशनात नागपूरला येऊन थडकलंय. या पोस्टर बॉईजना इथे तरी न्याय मिळेल का, हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. लोक यायला लागले. आता पुढे काय? आता हे माहिती आहे, आमचे सगळ्यांमध्ये तरुण अर्जुन जो आहे, नागड्यानं उपोषणाला सुरुवात करणारी. फोन. हा डार्लिंग, बोल. अर्जुन, तू
तुलाच बघते मी. कुठेस? अरे टीव्ही. तू घाबरतोयस का शर्ट काढायला? नाही ते तू मला खूप आवडतोस बिना शर्टाचा. अगं माझा सल्लू, काढून टाक शर्ट. काय सांगतेस काय? अरे मेरे डार्लिंग. अरे मंडळी, चेक आउट द मी टोटल नूड. निंबाळकर, तुला कळलं ना तुला काय करायचंय ते? हो बाबा, मी आता सीएम साहेबांकडे चाललोय. सरकारकडून झालेल्या अन्यायाविरोधात या तिघांनीही नागड्यानं उपोषणाची तयारी केली आहे. सरकार मात्र या विषयावर अजूनही मूग गिळून गप्प आहे. काय चाललंय काय? साहेब, हे ते वडनेरचे बिनटाकेवाले लोक आहेत, नागपुरात आलेत नागड्यानं उपोषण करण्यासाठी. आणि आता राज्यातले इतर लोकही त्यांच्या सपोर्टमध्ये कपडे काढायला लागलेत. पोस्टर बॉयज, तुमने बजा दिया सबका बाजा. बर, नागड्याने उपोषण चांगलंय. अब हमें ये देखना है कि ये तीन वीर नागपुर के इस महात्मा गांधी जी के नाम से बने ग्राउंड पर अपने हक के लिए नंगा होते हैं या फिर इस गूंगी सरकार को नंगा करते हैं. जो भी हो, हमने सुना है कि इनके नंगे होने पर भारी सट्टा लगा है. आपण पाहता या तिघांही लोकांचा मिळणारा पाठिंबा वाढत चाललाय. आता कपडे काढण्याची पाळी आहे वडनेरच्या सदानंद कुलकर्णी मास्तरांची. आपण त्यांनाच विचारूया या क्षणी त्यांना कसं वाटतंय. कसं वाटतंय मास्तर तुम्हाला? हा बोला ना, कसं वाटतंय? हा बोला, तुम्ही बोला. हा बोला. काय आहे, आधी इंग्रजांचं आपल्यावर राज्य होतं आणि आता हे लोक आपल्यावर राज्य करू लागलेले आहेत. ते मरुदे हो, तुम्हाला या क्षणी कसं वाटतंय तेवढंच फक्त बोला. हा बोला. हा बोला बोला. तुमच्या प्रश्नाकडे येतोच आहे मी. हा. महात्मा गांधी विलायतीतून जेव्हा भारतात आले, नाही नाही ते नाही. ऐकून घ्या ना तुम्ही आधी. हा. तेव्हा त्यांनी काय केलं? सर्वात आधी त्यांनी संबंध भारताचा दौरा केला. नाही. त्याच्यामध्ये त्यांना काय जाणवलं? आपल्या देशातली गरिबी. तेव्हा त्यांनी डायरेक्ट वस्त्राचा त्याग केला. त्यावेळेला त्यांना पहिल्यांदा जे वाटलं होतं, अहो तेच मला पण वाटतंय. वा मास्तर. त्यांना नाही लाज वाटत, आणि तुला कशाला लाज वाटते ग? तू गप का? एक गांठ्याने खाली बसा म्हटलं ना, बसा खाली. Don't underestimate the power of a common man. We love पोस्टर बॉय. कोण आहे कोण यांच्या मागे? तसे हे लोक जेन्युन आहेत, पण आपल्याकडूनच काहीतरी गडबड झाली आहे हे नक्की. अच्छा, ठीक आहे, लक्ष ठेवा जरा. हं? हो साहेब. आबा, अहो सगळीजण तुमच्याकडेच बघतायत. काढा की कपडे.
उकडतंय, जास्तच उकडतंय आज. थंडीत अजूनही सरकारकडून कुठल्याच गोष्टीची प्रतिक्रिया किंवा हालचाल होत नसल्याने अर्जुन जगताप आता त्यांची पॅन्ट उतरवणार आहे. आणि मी कॅमेरा धरे माईक धर. मी संदीप पाटील कॅमेरामन अर्जुनचे कपडे काढतो. काय वाटायला लागली थांब टीचर आता पुन्हा एकदा पाळी आहे सदानंद मास्तरांची. पाहूया या सरकारला जाग येते का या राज्यात एका सामान्य माणसाच्या अब्रू त्याची पॅन्ट उतरवली जाते. हो मास्तर, कशाला लाजताय? अहो तुमचा फोन आहे सदानंदराव. घ्या घ्या. काय झालं का अहो घाबरताय काय असे? अजून वेळ आहे. आणि घाबरू नका. ऑल द बेस्ट. तुला सुद्धा या खेपे सुलो तुला मुलगाच होणार बघ. घ्या. आता मुलगा मुलगी भेद करायचा असतो का? तुम्हीच सांगितलं होतं ना मला आता पटलंय ते. या लढ्यामध्ये मी सुद्धा तुमच्या बरोबरच आहे. सुले खरं खरं खरंच. लवकर संपव म्हणावं. अहो ऐका. नमस्कार. या राज्यात जनतेला आत्मसन्मान जपण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. इतकंच नाही तर नागडं व्हावं लागतं. याच्यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट नाही. काय चालले या राज्यात? नए मुख्यमंत्री से हमें कितनी उम्मीदें थी, लेकिन लगता है कुर्सी के चक्कर में हे पण वेडे झाले. पोस्टर बॉयज आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यांचा हा लढा मी गेले 7-8 महिने पाहतोय. प्रत्येक लढ्यात माणसाला असं वाटत असतं की हा माझा मार्ग एकला. पण तुम्ही असं